मी आज बनवूया गावरान मुगाच्या शेंगाचे कालवण। सगळ्यात पहिले शेंगदाणे, हिरवी मिरची, अद्रक, लसूण तव्यावरती व्यवस्थित भाजून घेणे। भाजल्यानंतर त्याची व्यवस्थित पेस्ट वाट्यावर वाटून घ्यायची। वाटून झाल्यानंतर मुगाचे शेंगाचे दाणे काढून ते व्यवस्थित तव्यावर भाजणे। भाजल्यानंतर त्याची अशा प्रकारे एकदम मस्त पेस्ट तयार करणे। त्याची आपण थोडी पेस्ट तयार केल्यानंतर कढई घेणे। कढईमध्ये कढईत थोडं तेल टाकणे, जिरे, मोहरी आणि त्यात जे आपण शेंगदाणा, मिरची, हिरव्या मिरचीची पेस्ट तयार केली ती अद्रक लसूणची ती टाकणे। त्याला व्यवस्थित परतून देणे। व्यवस्थित परतवले ना म्हणजे त्याचा तिखटपणा थोडा कमी होतो। परतून झाल्यानंतर त्याला नंतर जो आपण मुगाच्या शेंगाचे दाणे सोलले होते ना, त्याची पेस्ट तयार केली होती ना, ती त्याच्यात ॲड करणे। त्याला व्यवस्थित मिक्स करणे। 5 ते 6 मिनटे व्यवस्थित मिक्स करून घेणे। चांगल्या प्रकारे एकदम भाजून घे। त्याचा तिखट वास आला पाहिजे फोडणीचा एकदम तिखट। त्याच्यामध्ये तिखटपणा निघून गेला की व्यवस्थित थोडं करत पाणी मिक्स करायचं। पाणी जास्त नाही टाकायचं। आता ही पेस्ट मिक्स केली, एकदम व्यवस्थित परतून घ्यायची ती पेस्ट। त्यात मिक्स एकदम त्या मसाल्याला, हिरव्या मिरचीच्या मसाल्याला लागला पाहिजे, तो त्याचा फ्लेवर आला पाहिजे त्याचा। एकदम गावरान पद्धतीचं कालवण, एकदम बाजरीची भाकर, लिंबू आणि कांदासोबत एकदम पावसाळ्याच्या दिवसात एकदम खायला चांगलं लागतं। आणि हे पावसाळ्याच्या दिवसातच येतं। मुगाचे शेंगा पावसाळ्याच्या दिवसातच येत असतात, त्याच्यामुळे हे पावसाळ्यातच खायला पाहिजे। आणि एकदम आयुर्वेदिक पद्धतीनं आणि एकदम शरीरासाठी चांगलं असतं। पावसाळ्याच्या दिवसात खाल्लं ना, एकदम विटॅमिन C, D ह्याच्यापासून भरपूर भेटतं आपल्याला। त्याच्यामुळे एकदा नक्की ट्राय करा। आणि थोडं पाणी टाकायचं, कारण ते एकदम चिटकून बसणार नाही आणि त्यांना मोकळं करत चालेल। अशा प्रकारे एकदम चांगल्या पद्धतीने गावरान टाईप कालवण खूप भारी लागते बाजरीची भाकरीसोबत। एकदा ट्राय नक्की करा। अगदी सोप्या पद्धतीने बनवले, त्यात काही जास्त टाकण्याची गरज नाही। आता थोडं पाणी ॲड करायचं त्यात, व्यवस्थित मिक्स करून घेणे आणि मग पाणी ॲड करणे।